झिरो वेस्ट इन मेटल इंडस्ट्री शिबिराचे आयोजन। आझादीचा अमृत महोत्सव निमित्त झिरो वेस्ट इन मेटल इंडस्ट्री या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पोलाद मंत्रालय, खाण मंत्रालय, JNARDDC विभाग आणि महाराष्ट्रात स्टील उत्पादन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रेल्वे, कोळसा व खाण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पोलाद मंत्रालय अतिरिक्त सचिव सौ रुचिका चौधरी गोविल, JNARDDC चे संचालक डॉक्टर अनुपम अग्निहोत्री, खाण मंत्रालय संचालक RP गुप्ता, MRAI अध्यक्ष संजय मेहता, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महाराष्ट्र स्टील उत्पादन असोसिएशन अध्यक्ष योगेश मानधना यांची उपस्थिती होती। या शिबिरात टाकाऊपासून टिकाऊ उत्पादन निर्मित व्हावी यावर चर्चा करण्यात आली असून यासाठी सर्व विभागांच्या मंत्रालय प्रयत्न करण्यात येत आहेत। झिरो वेस्ट इन मेटल इंडस्ट्री ही संकल्पना अजून प्रभावी करण्यात येणार आहे। यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी पार्क करण्यासाठी सरकारने घोषणा केली असून याचा लाभ जालना जिल्ह्यासह राज्याला देखील होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र स्टील उत्पादन असोसिएशन अध्यक्ष योगेश मानधना यांनी केले। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वाहतूक खर्च कमी झाल्यास स्टील इंडस्ट्रीचे प्रॉफिट वाढले, तसेच वाहतूक खर्च कमी करण्यासाठी रेल्वेचा उपयोग करावा यासाठी रेल्वे विभाग विस्तारीकरण करत असल्याचे त्यांनी सांगितले। याशिवाय हजारो कोटी रुपये लावून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा विकास काम करत आहे अशी माहिती दिली। या शिबिरात जालना औद्योगिक वसाहतीची माहिती आणि मागण्या करण्यात आल्या। प्लॉट व्हिजिट आणि स्टील क्लस्टर अपडेटची माहिती यशराज पित्ती यांनी दिली। जालन्यात स्टीलसाठी सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब कसा केला याची माहिती अनुज बन्सल यांनी दिली। सर्क्युलर इकॉनॉमी पार्कचे अपडेट नितीन काबरा, गोविंद गोयल, जालना स्टीलचे भविष्य शुभम जिंदल, गोपाल जिंदल यांनी मांडले। जालना पोलाद आयोगाची आव्हाने आणि मागणी शुभम सोनी पित्ती, स्पेशलिस्ट स्टीलवर्सल अपडेट पंकज अग्रवाल, नितिन गुप्ता, मनीष अग्रवाल, ॲल्युमिनियम फॉर्मवर अपडेट दिव्यम अग्रवाल, पोलाद निर्मित्यामध्ये स्पंज आयनचा वापरावरील अपडेट विवेक गुप्ता, JNARDDC चे योगदानबद्दल माहिती त्याचे संचालक डॉक्टर अनुपम अग्निहोत्री, पोलाद मंत्रालयाची माहिती अतिरिक्त सचिव सौ रुचिका चौधरी गोविल यांनी दिली, तर खाण मंत्रालयाची माहिती संचालक RP गुप्ता, MRAI ची माहिती अध्यक्ष संजय मेहता यांनी दिली। यावेळी नागपूर येथील JNARDDC चे सीनियर प्रिन्सिपल सिटीजन RD चौहान, ज्युनियर सायंटिस्ट K इमॅन्युअल राजू, दानवे, आयोजक सतीश अग्रवाल, जितेंद्र पित्ती, गोपाल गोयल, कैलास लोया, DB सोनी, दिनेश राठी, राहुल अग्रवाल, सुरेंद्र पित्ती, अनूप जाजू, अनिल गोयल, अर्जुन गेही यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आपल्याकडे झालेली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणताही उद्योग जर व्हायबल करायचा असेल, व्हायचा असेल तर त्याच्यासाठी लॉजिस्टिकवरचा खर्च कमी व्हायला पाहिजे। लॉजिस्टिकचा खर्च कमी व्हायला पाहिजे। आज आपल्या देशातला लॉजिस्टिकचा खर्च 16 ते 17% आहे। 16 ते 17% इंटरनॅशनल लेवलला किंवा त्या मानकाप्रमाणे तो साधारणतः 8% असला पाहिजे। तुम्ही कितीही चांगला माल उत्पादित केला आणि त्याचा लॉजिस्टिकचा जर खर्च जास्त असला तर तुम्ही इतरांच्या स्पर्धेमध्ये तो माल विकू शकत नाही। आणि लॉजिस्टिकचा खर्च कमी करण्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गतिशक्ती ही एक स्कीम आणली। गतिशक्ती आणि त्या स्कीमच्या आधारे आता हा खर्च कसा कमी करता येईल याच्यावर भारत सरकार विचार करत आहे। काम सुरू केलं ते रेल्वेचा रोल जेवढा काही या लॉजिस्टिकमध्ये तो रोल पार पाडण्याचं काम आम्ही आता या ठिकाणी करतो। या वर्षी 2,40,000 कोटी रुपये रेल्वेला दिले गेले। आता रेल्वेला ठरवायचं
पैसे, इलेक्ट्रिफिकेशनवर किती पैसे, फूड शेडवर किती पैसे, ते रेल्वेनं ठरवायचं आहे. आणि आम्हाला 1,000 कोटीचा अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा एस्टिमेट तयार करायला लागलो तेव्हा 1400-1500 कोटीचे वर जालन्यामध्ये द्यायला लागले. आम्हाला 1,000 कोटीचे. मी म्हटलं कामाचे जसे तुकडे करते ना BNCमध्ये असे तुकडे करायचे. आम्ही तुकडा केला 1,1100 कोटी रुपयाचं संभाजीनगरमध्ये द्यायला लागलं. तरी आमच्या काय झालं आता त्याला 907 कोटी आम्ही केलं. आणि मला खात्री देतो की या वर्षी छत्रपती संभाजीनगरपर्यंत शहरीकरणाचं काम आपलं होतं. आणि त्यांनी या जालन्याला एक महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. जेवढं स्टील तयार होतं त्यामधला बराचसा मोठा वाटा हा जालन्याचा आहे. राज्य सरकारने यावर्षी सर्क्युलर स्क्रॅप नॉमिनेट मार्क महाराष्ट्रामध्ये सुरू करायची अशा प्रकारची 5 पार्क आहेत. आणि त्या दृष्टीनं एक पार्क उपलब्ध केली तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या मध्यभागी हा पार्क असावा अशी शासनाची भूमिका आहे. आपल्याला सगळ्यांना वाटतं की या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्यामुळं या कॉन्फरन्सचा आलेले जे आमचे अधिकारी आहेत ते शासनाला नक्कीच या प्रकारची परिस्थिती जाणीव करून देतील. आणि या ठिकाणी हा पार्क उभा राहायला 500 एकरमध्ये आपल्याला उपयोग होईल. जालना अपने जालना शहर में आज़ादी का अमृत महोत्सव के तहत रिसाइकलिंग ज़ीरो वेस्ट इन मेटल इंडस्ट्री इसका एक शिविर आयोजित किया गया था. इस शिविर में आज हमारे लोकप्रिय नेता श्री दानवे साहब इनका प्रेजेंस रहा. उसके साथ स्टील मिनिस्ट्री से स्टील सेक्रेटरी जो है रुचिका गोयल मैडम इनका भी प्रेजेंस रहा. ये पहली बार ऐसा हुआ, ये हमारे लिए ऐतिहासिक क्षण है जालना के लिए कि जालना में इस टाइप का सेंट्रल इंडिया से ऐसे डेलीगेट्स आए और ये शिविर हुआ. इस शिविर का यहाँ होना इसका मतलब ये दिखाता है कि यहाँ की स्टील इंडस्ट्री को प्रोत्साहन देना, यहाँ की स्टील इंडस्ट्री को लगने वाला जो रॉ मटेरियल है वो जो रिसाइकलिंग होता है स्क्रैप, उस स्क्रैप इंडस्ट्री को प्रमोट करना. मुझे अच्छी तरह याद है कि आज से 10 से 12 साल पहले जब हम लोग कहीं जाते थे यहाँ की स्टील इंडस्ट्री के बारे में कुछ विषय लेके, तब ये कहा जाता था कि यहाँ का स्टील तो भंगार से बनता है, आप तो भंगार से स्टील बनाते हो. और यही भंगार से जो स्टील बनता है आज उसकी सराहना सारा विश्व कर रहा है और अपना देश उसमें पीछे नहीं है. उन्होंने आज़ादी का अमृत महोत्सव के तहत ये ड्राइव, ये मिशन कि रिसाइकलिंग इंडस्ट्री को प्रमोट करना, ज़ीरो वेस्ट को प्रमोट करना, ऐसे इंडस्ट्री की चालना को बढ़ावा देना, ये सारी चीज़ें हमको इस शिविर से देखने मिली. निश्चित आने वाले समय में जालना में स्टील इंडस्ट्री की ग्रोथ तो होनी ही होनी है, पर यहाँ जो इस माध्यम से सर्कुलर इकोनॉमिक पार्क का जो महाराष्ट्र स्टेट ने डिक्लेयर किया, इसमें डॉक्टर हर्षदीप कामले और इंडस्ट्री डिपार्टमेंट के जो सेक्रेटरी हैं और अपने CM एंड डिप्टी CM महाराष्ट्र के, इन्होंने यहाँ पर सर्कुलर इकोनॉमिक पार्क डेवलप करने का निश्चित किया. सर, इस सर्कुलर इकोनॉमिक पार्क से ना कि यहाँ के स्टील इंडस्ट्री को फ़ायदा होगा, बट यहाँ पर बहुत सारे रोज़गार डेवलप होंगे. इतना ही नहीं कि इस सर्कुलर इकोनॉमिक पार्क में जो भी स्क्रैप होने को आएगी चीज़ें, उस स्क्रैप से मोटर व्हीकल एक्ट के तहत और बाकी घरेलू स्क्रैप जो कुछ भी आएगा, इसमें बहुत सारा रॉ मटेरियल निकलेगा. प्लास्टिक निकलेगा, रबर निकलेगा, फाइबर निकलेगा, उसके बाद वुड निकलेगा, ई-वेस्ट निकलेगा. इस सारी चीज़ों को अगर सही मायने में अगर कोई MSME इसका रॉ मटेरियल का फ़ायदा उठाता है तो यहाँ बहुत सारी इंडस्ट्रीज़ आएंगी. सर्कुलर इकोनॉमिक पार्क जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने प्रमोट किया है, उसका उद्देश्य यही है कि यहाँ पर छोटी छोटी इंडस्ट्रीज़ आए
इस सर्कुलर इकोनॉमिक पार्क में, जिनको वो रॉ मटेरियल वहाँ का जो स्क्रैप जो निकलेगा वो उनको रॉ मटेरियल बोल के यूज़ करे और ये इंडस्ट्री को डेवलप करे। तो बहुत बड़ा ऑल ओवर ग्लोब, मैं इसमें वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में भी अटेंड करके आया स्विट्ज़रलैंड में। मैंने देखा है कि सस्टेनेबिलिटी और रिसाइकलिंग को बहुत बढ़ावा मिल रहा है और अपना देश भी इसमें पीछे नहीं है। ये बहुत ही अच्छी बात है कि गिने चुने 6-7 लोकेशन पे इंडिया में इस टाइप के शिविर होने वाले हैं। इसका एक शिविर का पार्ट यहाँ जालना में हुआ है। आई विश कि ऐसे और प्रोग्राम यहाँ जालना में हुए और जालना की प्रगति होती रहे। यहाँ के लोगों को रोज़गार भी मिलेगा, यहाँ की बिजनेस की वृद्धि भी होगी और सभी का बेनिफिट इसमें है। थैंक यू।